तर सर्वप्रथम मी आपल्या खबरकट्टा या माध्यमातून सांगणार लोकांना की जिथे आमच्या बाबासाहेबांचं नाव तुम्ही ओळखण्यासाठी वापरत आहे आणि त्या प्रभागाला दुर्लक्ष म्हणता, हा दुर्लक्ष शब्द येणाऱ्या 5 वर्षात कसं आम्ही झाडू घेऊन कचऱ्यासारखं बाहेर फेकून देणार आहे, हे आम्ही तिन्ही उमेदवार महायुतीचे आहे ते पूर्ण प्रयत्न करणार। खबरकट्टा लय भारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत। या सदरामध्ये आज भाजप शिवसेना युतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक 17 मधून उभे असलेले भाजप शिवसेना रिपाई आठवले गट महायुतीचे अधिकृत उमेदवार आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांचा आवाज आपल्या या प्रभागातील मतदारांपर्यंत थेट पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। तर या संवादामध्ये आपल्या सोबत आहेत या प्रभागातील पहिले उमेदवार श्री रमेश लिंगया पुलिपाका, याच प्रभागातील दुसरे उमेदवार श्री राजूभाऊ तोडासे आणि याच प्रभागातील आपल्या सर्व परिचित लोकप्रिय अशा प्रतिमाताई ठाकूर। चंद्रपूर शहरातील सर्वात दुर्लक्षित व सर्वात मागासलेला प्रभाग अशी ओळख असलेल्या या जुनोना रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक 17 असलेल्या सर्व समस्यांची जाण आपल्याला उत्तमरित्या आहे। तर त्याकरिता आपण पुढील 5 वर्षाकरिता आपलं काय प्लॅनिंग आहे, म्हणजे काय उपाययोजना आहे, काय उद्दिष्ट घेऊन आपण मतदानाला समोरे जात आहात? सर्वप्रथम तो सर्वांना माझं जय महाराष्ट्र। ताईनी जसं सांगितलं आहे की लोकप्रिय, तर मी लोकप्रिय आहेच आणि जनतेच्या मनातली आहे। आणि ताईनं आपला संभाषण सुरू करण्याचे पहिले सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एखादी प्रभागात येत असेल आणि त्यांच्या नावानं तो प्रभाग ओळखला जातो आणि त्याच्यात मग दुर्लक्षित आणि मागासलेला प्रभाग म्हणून जेव्हा आपण त्याचं उच्चारण करतो, तर सर्वप्रथम मी आपल्या खबरकट्टा या माध्यमातून सांगणार लोकांना की जिथे आमच्या बाबासाहेबांचं नाव तुम्ही ओळखण्यासाठी वापरत आहे आणि त्या प्रभागाला दुर्लक्ष म्हणता, हा दुर्लक्ष शब्द येणाऱ्या 5 वर्षात कसं आम्ही झाडू घेऊन कचऱ्यासारखं बाहेर फेकून देणार आहे, हे आम्ही तिन्ही उमेदवार महायुतीचे आहे ते पूर्ण प्रयत्न करणार। आम्ही आमच्या वचननाम्यात जे 20 मुद्दे आम्ही टाकले आहे, त्या 20 मुद्द्यावर जरी आम्ही 5 वर्षात 10ही मुद्द्यावर आम्ही रीतशीर काम केलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नाव या प्रभागातला जुळून आहे, तर हा चंद्रपुरातील 17 नंबरमध्ये प्रभागा नंबरवर जे आहे, तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये याच्यानंतर जेव्हाही नाव घेतला जाणार तर या प्रभागाचं नाव सर्व टॉपवर राहणार, हे मी शब्द इथे आपल्या माध्यमातून लोकांना देणार। आणि राहिली गोष्ट समस्याची, तर या प्रभागात मागील 20 ते 25 वर्षात एकही विकास कामे झाली नाहीये। लोकांना बेरोजगारीची समस्या आहे, महिलांना रोजगारची समस्या आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा प्रभाग जे आहे इथे क्राईम खूप जास्त आहे। तर या सर्व बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे आणि याच मुद्द्यांवर आम्ही या प्रभागासाठी पुढील 5 वर्ष काम करणार, हे इथे आम्ही सांगू इच्छितो। जसं प्रतिमाताईंनी आपल्याला सांगितलं की या प्रभागाला नाव देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, परंतु फक्त नाव दिल्याने होणार नाही, तर प्रभागाची उन्नती, प्रभागाचा विकास सुद्धा करणे आवश्यक आहे। आणि गेल्या कित्येक वर्षांमध्ये हे या प्रभागामध्ये होताना दिसलेलं नाही आहे। म्हणून ताईंचा जो ध्यास आहे की फक्त आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचं फक्त नावच नको, तर डॉक्टर बाबासाहेबांच्या ध्येय धोरणांप्रमाणे इथल्या मतदारांचा विकास त्यांना घडवायचा आहे। यापुढे आपल्या भाजप शिवसेना रिपाई आठवले महायुतीचे उमेदवार राजूभाऊ तोडासे आपल्या सोबत आहेत। राजूभाऊंशी आपण संवाद साधूया की राजूभाऊंनी या प्रभागाच्या विकासाकरिता पुढील 5 वर्षांकरिता काय योजना आखलेली आहे। राजूभाऊ, मी राजू बारिकराव तोडासे या प्रभागामध्ये 40 वर्ष झाले राहत आहे, परंतु या प्रभागात गेले 25 ते 30 वर्षापासून अजूनपर्यंत कोणतेही कामे झालेले नाही। जसे समजा रस्ते आहे, नाली आहे, या नालींचा त्रास, रस्त्यांचा त्रास आमच्या प्रभागातील सर्व लोकांना होत आहे।
आणि इथं मेन म्हणजे आमच्या वार्डामध्ये ना एक पोलीस चौकी आहे. आम्हाला पोलीस चौकीसाठी तरी 7 ते 8 किलोमीटर जावं लागते. माझ्या मताने तर इथं पोलीस चौकी आणायचा एक प्रयत्न सुरू आहे आणि एक आरोग्य केंद्र म्हणून एक स्थापित करायचा असा विचार आहे. या प्रभागात चांगली व्यवस्था व्हावं याच्यासाठी मी प्रयत्न करणार. याकरिता मला निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या याच प्रभागातून शिवसेना, भाजपा, रिपाई आठवले महायुतीतर्फे उभे असलेले आपले तिसरे उमेदवार रमेश लिंगया पुलिपाका। रमेश भैया, आपने इस प्रभाग के लिए अगले 5 साल के लिए क्या प्लानिंग की है? आप 15 जनवरी के वोटिंग के लिए जो मतदाताओं के सामने जा रहे हैं, तो आपका क्या प्लानिंग है और ये प्रभाग के विकास के लिए आपने क्या सोच के रखा है? मैं रमेश पुलिपाका, प्रभाग नंबर 17 से प्रभाग क्रमांक 17 के विकास काम के लिए, यहाँ के नागरिकों के लिए, यहाँ के युवा पीढ़ी के लिए मैं इस विषय में चर्चा करता हूँ कि यहाँ का ये एरिया को स्लम एरिया कहा जाता है और स्लम एरिया पे एजुकेशन की बहुत यानी अच्छे सुशिक्षित लोग हैं, फिर भी उनके तरफ किसी का ध्यान नहीं है। बस एक ही उद्देश्य, एक ही मुद्दा पकड़ कर है यहाँ के लोगों का समस्या पूरा करने के लिए, यहाँ के युवाओं के लिए लड़ने के लिए, और बाकी पूरे समस्या है जैसे थाई बोली पुलिस स्टेशन यहाँ पे जरूरी है, आरोग्य केंद्र जरूरी है, राजू बाबू बोले उस विषय में, और बाकी सारे विकास के काम के लिए मैं कोशिशरत रहूँगा। आपण बघितलं की हा प्रभाग अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेला आहे। तसेच हा प्रभाग वनपट्ट्याला लागलेला असून इथे जंगली हिंसक प्राण्यांचा वावर सुद्धा या प्रभागामध्ये भरपूर असतो आणि शिक्षणाचा रेट कमी असल्यामुळे, जास्तीत जास्त रोजंदारी करणाऱ्या लोकांची वस्ती असल्यामुळे इथे क्राईम रेट थोडा जास्त प्रमाणात आहे आणि त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता या प्रभागामध्ये पोलीस प्रशासन असो किंवा मनपा प्रशासनातर्फे सुद्धा अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे। त्याकरिता प्रतिमाताई, आपलं काय ध्येय असणार आहे? सर्वप्रथम तर सांगतो की हा एरिया जो मागासलेला आहे, तसेच इथले जे लोक आहे ते रोजंदारीवाले आहेत। रोजंदारी तर 5 ते 6 वाजता ते तर घरी येणार, पण बाकी काही महिला जेव्हा आता मी लोकांची भेटीगाठी करत आहो तर असं लक्षात येते की कॅटरेसच्या कामाचे इथे जास्त काम करणारे महिला आहे। तर कॅटरिंगचं काम म्हटल्यानंतर त्यांना कधी 1 वाजते कधी 2 वाजते आणि या वेळेत कसा हिंसक जनावरांचा वावर जे जास्त या भागात राहतात। तर माझ्या पॉईंटमध्ये मी खास करून एक उल्लेख केला आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट करून जे इथे संरक्षण म्हणून त्यांनी जाडी लावली आहे आणि कुठेतरी आपलेच लोक ते जाडी काढून विकून टाकतात, चोरी करतात। तर जाडी हा सोल्युशन नाही आहे आणि मी वन विभागाकडून विनंती करून आणि आपल्या इकडे आमदार आहे त्यांना रिक्वेस्ट करून आणि आमचे खात्यातले मंत्री आहे, आमचे शिवसेनाचे भाजपचे मंत्री आहे, त्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार, प्रयत्न नाही मी हे 100% करणार की या प्रभागातील लोकांना जे हिंसक जनावरांचा त्या जीवाचा धोका आहे त्याच्यासाठी संरक्षण मिळावे म्हणून मी संरक्षण भिंत आणि तेही 6 फुटाची तयार करून देण्याचा सर्वात प्रथम काम करणार आहोत। आणि तसेच ताईंनी जे सांगितलं आहे की रोजंदारीचा एरिया असल्यामुळे इथे क्राईम ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा पट्टा रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते, पण रामनगर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचता क्राईम जास्त वाढून जाते। तर SP साहेबांना भेटून पत्र देऊन ऑलरेडी मी या प्रभागाची जी चौकी आहे ते ऍक्टिव्ह करण्यासाठी सांगितलं आहे, जी आतापर्यंत अंमलात आली नाही आहे। जसं इलेक्शनचा आमचा हा कार्य म्हणजे इलेक्शन निवडणूक वगैरे संपणार आणि चौकी जी आहे जुनोना चौकी ते ऍक्टिव्ह होऊन जाणार आणि इथल्या लोकांना क्राईम पासून सुटकारा कोणत्या पद्धतीने देता येते त्याच्यासाठी आम्ही आपला पाऊल उचलणार आहोत। ज्या पद्धतीने आमचे केंद्रातील महायुतीची सरकार आहे आणि राज्यातील महायुतीची सरकार आहे, तसेच आम्ही लोकांपर्यंत हा मेसेज देत आहोत की जी सरकार केंद्रात आणि राज्यात आहे तशीच सरकार आपल्या चंद्रपूर शहरात आमच्या महापौर महायुतीचा आणि प्रभाग क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रभागात सुद्धा महायुतीचे 3 उमेदवार निवडून येणार। कारण 3 उमेदवार निवडून जेव्हा येणार तर तिघांचा हातबळ आम्ही तिघांचा हातबळ माझ्या कामी येणार आणि जे मुद्दे आम्ही लोकांसमोर मांडले आहे त्या मुद्द्यांना
आम्ही साकार करण्यासाठी जी आहे मला दोघांचीही साथ भेटणार, म्हणून मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो की आपल्या प्रभागातून आम्ही जे तिन्ही उमेदवार महायुतीचे आहे या तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी येणाऱ्या 15 तारखेला मत करून 16 तारखेला आम्हाला विजयी करणार, हीच एक अपेक्षा मी लोकांकडून करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या उमेदवारांचा आवाज थेट आपल्या मतदारांपर्यंत आपल्या या सदरामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 17 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभागातील आपल्या भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले महायुतीचे तीनही आपले उमेदवार यांना आपल्याला येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला यांचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला बटन कुणाचे? धनुष्यबाण आणि कमळाचे. धनुष्यबाण आणि कमळाचे.